अर्थ आता आपण आजच्या भागवत सेवेकडे बोलूया. भाग क्रमांक 153 आहे आजचा श्रीराम. माझा आवाज सर्वांना ऐकू येतो का? स्पष्ट एकदा सांगाल प्लीज. ओके. हां, अजून एक जरा सांगायचं की वृषालीताईंचा व्हिडिओ ऑन आहे, जरा बंद करायला सांगा ना. कोणाचा नंबर कोणाकडे वृषालीचा असेल. वृषालीताई मी ऐकताय का? तुमचा व्हिडिओ ऑन आहे चुकून. हां, जरा व्हिडिओ ऑफ करा. कळलं का? हां, येस. श्रीराम. तर कथा आपण ऐकलीच आत्ता, सांगितलीच यांनी, मायाताईंनी, की भगवंतानी हा जो असुर होता वृक्कासूर नावाचा, याचा कसा युक्तीने वध केला. ज्याला भगवंताने आशीर्वाद दिला होता, डोक्यावर हात ठेवला तर मृत्यू येईल, भस्म होण्याचा नव्हता. पण हे सगळे पापी लोक असतात, त्यामुळे ते कोणाचंही त्यांना काही पडलेलं नसते. आणि मग त्यांनी भगवान शंकरांनाच मारण्याचा प्रयत्न केला. पण कशा युक्तीने भगवान विष्णूने त्यांचं संरक्षण केलं, ही कथा आपण ऐकली होती. याच्या पुढे आपण आता जाऊया आजच्या अध्यायाकडे. श्रीराम. थोडासा उपदेश आहे या ठिकाणी. तो उपदेश जो आहे तो थोडासा आपण ऐकूया. हा जो उपदेश आहे, या उपदेशामुळे त्यांनी एक दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्थात त्या तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती आहे, पण असलं तरी ऐकायला हरकत नाही, कारण काय की आपण वारंवार ऐकणं जरुरी आहे. त्यांनी महत्त्वाचा एक भाग असा सांगितला की मनुष्याला, आपण सर्व संसारामध्ये आहोत, त्यामुळे संसार करणं जरुरी आहे. परंतु ते संसार करत असताना अनेक प्रकारची आपल्याला कर्म करावी लागतात, वेगवेगळी. जशा प्रकारचं काम असेल तशी कर्मही करावे लागतात. आणि एक कर्म केलं की त्याच्यावर दुसरं कर्म निर्माण होतं, दुसरं कर्म करायची इच्छा निर्माण होते. आणि अशा एकामागे एक अशा अनेक कर्मावर कर्म होतात. आणि ती कर्म करत असताना आपण नवीन कर्माकडे ओढले जातो. आणि याच्यामुळे कधीकधी आपल्या जन्मांची संख्या वाढू शकते. अर्थात हे सगळं नकळत घडतं. त्यामुळे आपल्याला काही करता येत नाही किंवा लक्षात पण येत नाही की असं काही आपल्याकडून घडतं आहे. त्यामुळे हे सगळं घडत असताना आपण काय करावं. तर त्याने एक सांगितलं की हे सगळं होणारच आहे. संसार करत असताना सगळी कर्म करावी लागतात. कर्म करत असताना तुम्हाला कधीकधी एका कर्मातून दुसरं कर्म उत्पन्न होऊ शकतं, नाही असे नाही. परंतु हे करताना दोन गोष्टी करा. एक म्हणजे जर भगवंताच्या कथांचं श्रवण जर तुम्हाला कधी करता आलं, म्हणून त्या भागवताच्या कथेचं पारायण खूप ठिकाणी लोक ठेवतात. 7 दिवसाचं ठेवतात, 8, असं काय काय असतं खूप ठिकाणी. का ठेवतात? तर असं एरवी जाऊन कुठे आपण ऐकणार भागवत, बरोबर? कुठे ऐकायला जाणार, कोणाला वेळ आहे. परंतु असं कधीतरी कुठेतरी असलं तर मग लोकांना एखाद दिवस जरी ऐकता आलं तर त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे श्रवण जर आपण केलं ना भागवत कथेचं विशेषतः, तर त्याच्यामुळे आपली ही कर्मबंधनं आहेत ना, ती नष्ट होतात. ही शक्ती या भगवंताच्या या लीलांमध्ये आहे, किंवा भागवताच्या कथा ऐकल्या तर त्याच्यामध्ये ही शक्ती नक्कीच आहे. आणि असंही होऊ शकतं की आपलं कर्म जरी एक केलं तरी त्यातून दुसरं कर्म निर्माण होणार नाही, दुसरं कर्म करण्याची इच्छा पण होणार नाही, हेही होऊ शकतं. हा ॲडव्हान्टेज का हा फायदा किंवा ही त्याची फलश्रुती आहे की भागवत ऐकल्याची फलश्रुती ही पण एक आहे. आणि अर्थात हे सगळं करत असताना नामाची जोड तर पाहिजेच. ते तर सगळ्याच ठिकाणी आहे की श्रवण तुम्हाला नेहमी करता येणार नाही, पण नाम तर तुम्ही कधी घेऊ शकता. भागवतामध्ये पण त्यांनी ठाई सांगितलं आहे, ठाई सांगितलं की तुम्ही नाम जरूर घ्या. आणि नाम घेतल्याने सुद्धा तुमच्या कर्मांची आसक्ती तुम्हाला निर्माण होणार नाही, असंही भागवतामध्ये म्हटलं. असं महाराज पण म्हणतात नाही का, की तुम्ही सगळं करायचं ते करा, पण नाम जरूर घ्या. ते घेत केलं तर तुम्हाला त्याची आसक्ती राहणार नाही आणि कर्म करायला तुम्हाला काही प्रश्न येणार नाही. पण जर नाम नाही घेतलं आणि अधूनमधून जरी तुम्ही श्रवण नाही केलं तर मग तुम्हाला कठीण जाईल. कारण काय की कर्मामधून अनेक बंधने निर्माण होतात. फ्रीज विकत घेतला
संसाराला पाहिजे, परंतु त्याचं मेंटेनन्स पण करावं लागतं. वर्षातून एकदा काय त्याचं चालू आहे, व्यवस्थित नाही आहे, सर्व्हिसिंग करा. ए सी घेतलं, सर्व्हिसिंग करा. म्हणजेच एकामागे एक वस्तू घेतली की त्याच्यामागे त्याची वेगवेगळी कर्म पण वाढत गेलीत ना. हे असं होतंच. पण म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही अधूनमधून भागवताचं किंवा अशा प्रकारचं चांगलं श्रवण करा आणि नाम तर तुम्ही सातत्याने घेतच राहा. त्याच्यात तर काही प्रश्नच नाही. नाम तर तुम्हाला सतत घ्यायचं आणि हे जर तुम्ही घेतलं ना तर कर्माचं बंधन निर्माण होणार नाही. हा त्याचा फायदा किंवा ॲडव्हान्टेज आहे, असं त्याने या उपदेशामध्ये सांगितलं आहे. असा हा उपदेश जो आहे तो अर्थात संवाद रूपानेच आलेला आहे. परीक्षित राजाकडे हा आलेला आहे मुनिवरांकडून. असे ते अधूनमधून उपदेश करायचे, अधूनमधून कथा सांगायचे आणि अशा प्रकारेच हा सर्व भागवत ग्रंथ त्यांनी परीक्षित राजाला श्रवण करायला लावला. यामध्ये शुकाचार्य आणखी एक शुकाचार्याने खूप सुंदर शुकमुनीने सांगितली कथा. ती आता कथा आपण ऐकूया. ते म्हणाले की राजा असं झालं की सरस्वती नदीच्या काठी एकदा सगळे ऋषी, तमाम ज्याला आपण म्हणतो ते सगळे जमा झाले एकत्र. आणि अर्थात ऋषीमुनी एकत्र झाल्यावरती काय आध्यात्मिक चर्चा करतात तिथं चालूच होती. पण त्यामध्ये अशी एक चर्चा झाली एकदा की 3 देव तर प्रमुख आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. पण या 3 देवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे याच्यावरती थोडासा त्यांचा चर्चा सुरू झाली. पण एक मत होत नव्हतं की कोण सर्वश्रेष्ठ आहे. काही ना ब्रह्मदेव वाटत होते, काही ना शिवशंकर म्हणत होते, काही ना भगवान विष्णू वाटत होते. प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक वेगळी, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ठरवणार कसं? मग ते ऋषी म्हणाले की एक काम करूया, आपण सर्वांची परीक्षा घेऊया. आणि ही परीक्षा कोण घेईल? तर भृगु ऋषी आहेत त्यांना त्याने निवडलं आणि म्हणाले की तुम्ही हे काम करा. भृगु ऋषी हे अर्थात साधे ऋषी नाही. भृगु हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते, लक्षात ठेवा, महान होते खूप. आणि म्हणून ते म्हणाले की आपण भृगूंनाच हे काम देऊया, तुम्हीच बघा कसं करायचं, कशी परीक्षा घ्यायची ते तुम्ही बघा, काय करायचं ते सगळं तुमच्यावर सोडून दिलं. आम्हाला फक्त येऊन सांगायचं सर्वश्रेष्ठ देव कोण आहे आणि का आहे हे पण सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगितलं म्हणजे काय सगळं बरोबर मानणार नाही, पण का तुम्ही त्याला सर्वश्रेष्ठ मानता हे पण सांगितलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी भृगु मुनींना ही कामगिरी दिली. भृगु ऋषी म्हणाले ठीक आहे, सर्व ब्रह्मवृंदाने मला निवडलं तर मी नक्की जाईन. निघाले तिथून. सुरुवात म्हणे आपण करूया आपल्या ब्रह्मदेवांपासून, म्हणजे आपल्या वडिलांपासूनच करूया, नाही का. सगळ्या गोष्टी करताना आपण पहिलं आई वडिलांकडेच जातो, नाही का, त्याचाच आशीर्वाद घ्यायचा असतो. घरातून निघताना आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन नंतर गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा, सगळ्या देवतांचाही सगळं करतो आपण. त्यांनी विचार केला की ब्रह्मदेव माझे पिता आहेत, चला वडिलांकडेच पहिले जाऊ, त्यांचा आशीर्वाद पहिला घेऊया, कामगिरी काय सांगायची नाही. झाले, ब्रह्मलोकात पोचले, सत्यलोकात पोचले. तिथे गेले त्यावेळेस ब्रह्मदेव बसले होते. एक सभा चालू होती कुठली तरी आणि अनेक तिथे त्या सभेमध्ये लोक, अनेक देव उपस्थित होते, अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक आली होती आणि त्या सभेमध्ये ब्रह्मदेव बसले होते आणि तिथे हे गेले. अर्थात जेव्हा भृगु ऋषी तिथे गेले तेव्हा अनेक लोकांनी उठून भृगु ऋषींना सन्मानाने या बसा केलं, नमस्कार पण केला, कारण ते सगळे ऋषी असल्यामुळे त्यांनी केलं. या सभेमध्ये प्रमुख कोण होतं? तर ब्रह्मदेव होते. आणि ब्रह्मदेव प्रमुख म्हणून त्या आसनावर बसले होते. परंतु गंमत अशी आली की भृगु तर त्यांचे पुत्र होते. भृगूंनी खरं पाहिलं तर आपल्या वडिलांना पहिला नमस्कार केला पाहिजे, तो केल्याशिवाय पुढे जाता कामा नये. आणि तेवढ्यासाठी ते आले होते, पण त्याच्या मनात आलं की चला आपल्याला परीक्षा बघायची ना, आज नमस्कार करायचा नाही. ते त्या सभेत आले, पण त्यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला नाही. इतकंच नव्हे तर त्यांच्याविषयी स्तुती तरी करायला पाहिजे की आपण इतके महान आहात वगैरे वगैरे, काही नाही. अजिबात त्यांची
स्तुती केली नाही, अजिबात त्यांच्याकडे ढुंकून बघितल्याने नमस्कार पण नाही केला. ते तर सोडून ढुंकूनच नाही बघितलं म्हणजे नमस्काराचा काय प्रश्न आला. आणि हे सगळं त्यांनी भर सभेत केलं. आणि भर सभेत केल्यावर त्या अर्थात ब्रह्मदेवाला खूप त्याचा क्रोध निर्माण झाला. त्यांना क्रोध निर्माण झाला होता, परंतु तरी पण ब्रह्मदेवाने तो क्रोधसुद्धा आपल्या विवेकबुद्धीचा वापर केला आणि शांत केला. आणि विचार केला की शेवटी हा आपलाच पुत्र आहे, त्याला मी काय दोष देऊ, माझाच पुत्र आहे, कशाला दोष देऊ आणि कशाला रागवू जाऊ दे. म्हणून त्यांना आलेला क्रोध त्यांनी शमवला आणि शांत बसून राहिले. कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही, त्याला हाकसुद्धा मारली नाही, ना रागाने ना प्रेमाने, काहीही बोलले नाहीत. आणि हे सगळं घडलं. भृगु ऋषींनी पण त्यांच्याकडे काही न बघता ते त्या सभेतून उलट्या पावली परत निघाले. संवाद काहीही झाला नाही ब्रह्मदेवांशी, कुठल्याही प्रकारचा झाला नाही. ना ब्रह्मदेवांची नाराजी त्यांनी व्यक्त केली, ना क्षमा केली, काही नाही. असेच परत गेले ते. तिथून ते म्हणाले आता कुठे जाऊया, म्हणाले चला आता आपण कैलास पर्वतावर जाऊया. भगवान शंकरांची आपण बघूया परीक्षा. कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर जेव्हा ते गेले आणि जेव्हा शंकरांनी बघितलं की भृगु मुनी आले, त्यांना अतिशय आनंद झाला. अतिशय आनंद झाला आणि ते उठून उभे राहिले आणि म्हणाले ये, माझी इच्छा आहे तुला आलिंगन द्यायची. अर्थात ब्रह्मदेवांचा पुत्र म्हटल्यावर जवळचाच ना, त्यांनी वेगळ्या नात्याने बघितलं आणि आलिंगन देण्यासाठी त्यांनी पुढे आले ते. परंतु भृगु जे होते ते पुढे आलेच नाहीत. आलिंगन देण्यासाठी भगवंत पुढे आले, भगवान शंकर पुढे आले, परंतु भृगु ऋषी मागे गेले 2 पावलं आणि मागे जाऊन म्हणाले अरे तुला कशाला मी आलिंगन देऊ, तू कशा प्रकारचा देवस मला माहीत आहे. अरे सर्व मर्यादांचा भंग करणारा देव तू आहेस, तुला मी आलिंगन देऊन माझं काही चांगलं होणार नाही. अर्थात महादेवांची अशा प्रकारची निंदा कोणीही करणार नाही, परंतु भृगु ऋषींनी थोडी निंदाच केली. अशी निंदा त्यांची एकदाच फक्त झाली होती आणि ती म्हणजे दक्ष राजाने केली होती. जेव्हा सतीने 2 वेळा झाली तशी. एकदा म्हणजे जेव्हा सतीने ठरवलं की आपण भगवान शंकरांशी विवाह करायचा, तेव्हाही त्यांना खूप राग आला होता. दक्षाला म्हणाले तू काय निवडलास हा नवरा, हा कसला काय नवरा आहे का तुझा, स्मशानात राहणारा, भूतप्रेत त्याचे सगळे अनुयायी आहेत, चिताभस्म लावणारा, हा कसला तुझा नवरा, असला नवरा शोधू नको, चांगला शोध. पण अर्थात ती आपल्या निर्णयावर ठाम होती. तेव्हाही त्यांनी खूप टीका केली. पण तेव्हापासून दक्षाच्या मनामध्ये भगवान शंकराविषयी एक वेगळंच आढी निर्माण झाली होती की अशा माणसाला हिने कशाला निवडला आपला नवरा. पण काही करता येत नव्हतं, कारण त्याची ती मुलगीसुद्धा लाडकी होती आणि ती म्हणाली जर नाही, जर तुम्ही लग्न करून दिलं तर मी माझा देह ठेवणार नाही. झालं, नाईलाज झाला म्हणून लग्न करून दिलं. पण तो अजिबात आपल्या जावयावर खुश नव्हता, त्याने त्याला लांबच ठेवलं होतं. आणि म्हणून जेव्हा केव्हा संधी मिळायची, दक्ष राजासुद्धा अशाच प्रकारे तिच्या मागे निंदा करायचा किंवा इतर जे जावई होते त्या इतर जावयांसारखा सन्मान तो दक्ष जो आहे तो शिवशंकरांना द्यायचा नाही. आणि अर्थात ही गोष्ट सतीला दिसायची. इतर ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांचे जे नवरे आहेत त्यांच्याशी माझे बाबा किती चांगले वागतात, त्यांना किती सन्मान करतात, तर माझ्या नवऱ्याला मात्र काही सन्मान मिळत नाही, त्याला कधी सन्मानाने बोलवत पण नाही. ह्या गोष्टीची तिला खूप सल्प होती, नाही असं नाही. म्हणून ते भगवान शंकरांची अशी निंदा करण्याचं काम एक दक्षानेच केलं पूर्वी. अन्यथा भगवान शंकरांची निंदा कोण करणार नाही आणि करण्याची हिंमत पण करणार नाही. परंतु या ठिकाणी भृगु ऋषींनी निंदा करावी, भगवान शंकर आलिंगन देण्यासाठी पुढे यावं आणि त्यांनी म्हणावं की छे 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 छे, तू जो देव आहेस तो सर्व मर्यादा सोडून वागणारा देव आहेस, म्हणून मी तुला आलिंगन देऊ शकत नाही. अशा प्रकारे त्यांनी
वाक्य उच्चारलं आणि भगवान शंकरांना अतिशय क्रोध आला की काय हा ऋषी, याला ऋषी का म्हणावं, याच्याकडे अशा प्रकारचे ह्याचे विचारसरणी आणि याला ऋषी म्हणणं चुकीचं आहे. हा तर ब्राह्मण बनण्याच्या लायकच नाही आहे. आणि म्हणून अशा ह्या व्यक्तीला आपण जिवंत ठेवणं पण चुकीचं आहे. ते म्हणाले की तू ब्राह्मण कुळाला कलंक आहेस, तू या जगात राहण्याच्या लायक नाही आहेस आणि म्हणून मी तुझा वधच करतो, असं भगवान शंकर क्रोधाने म्हणाले. आणि अर्थात ते फक्त म्हणाले नाहीत, त्यांच्या सगळ्या गोष्टी मनस्वी होत्या, मनापासून करायच्या. आनंद असो नाही तर राग असो, जे करणार ते एकदम मनापासून. आणि त्यामुळे फक्त ते असं म्हणून थांबले नाहीत, त्याने आपलं त्रिशूळ हातामध्ये घेतलं आणि म्हणाले की आता सांभाळ, आता तुझा मी वध केल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकराने त्रिशूळ हातामध्ये घेतलं भृगु ऋषींना मारण्यासाठी. अर्थात भृगु ऋषी शांतपणे उभे होते, ते काही पळाले नाहीत. परंतु सती त्या ठिकाणी होती आणि सती मात्र धावत धावत तिथे आली आणि तिने भगवान शंकरांच्या चरणावर लोटांगण घातलं. म्हणाले, अहो काय करता तुम्ही हे, भगवंता हे करू नका, माझी विनंती आहे, मी तुमच्या चरणी शरण आले, कृपा करा, तुम्ही जाऊ नका, एक पाऊल पण पुढे टाकू नका, हातातलं त्रिशूळ सोडून द्या, कृपया हे करू नका. अहो तुम्ही असं केलं तर तुम्हाला पाप लागेल. तुमच्या हातून एका ब्राह्मणाचा, आणि तो साधा ब्राह्मण नाही आहे, तो मोठा ऋषी आहे, महान भृगु ऋषी आहेत, त्यांचा तुम्ही वध केला तर तुम्हाला खूप पाप लागेल, ब्रह्महत्या घडेल, अजिबात असं करू नका. अशा प्रकारे तिने भगवंताचे पाय धरून ठेवले, त्यांना कुठेही जाऊ देणं. अर्थात यथावकाश थोड्या वेळाने भगवान शंकरांचा क्रोध शांत झाला आणि मग अर्थात ते पूर्ववत आपल्या नेहमीच्या परिस्थितीमध्ये परत आले. मोठं महासंकट टळप सती मातेने सुस्कारा सोडला की खरोखर आज जर मी या ठिकाणी नसते तर माझ्या यजमानांच्या हातून एका फार मोठ्या ऋषीची हत्या झाली असती आणि ते ब्रह्महत्येचं पातक किती मोठं लागलं असतं. परंतु खरोखर नशीब की इथे मी होते आणि हे झालं नाही. ही सगळी घटना घडून गेली. भृगु ऋषींना त्याच्याने काही फरक पडला नाही. भृगु ऋषींचं गंमत अशी होती की हे सगळं घडलं तरी ते शांत उभे होते. त्यांनी शांतपणे बघितलं की भगवान शंकर कशा प्रकारे पहिल्यांदा आलिंगन द्यायला आले. त्यांनी शांतपणे हे पण बघितलं की भगवान शंकर क्रोधाने लाल कसे झाले. त्यांनी शांतपणे हे पण बघितलं की हातामध्ये त्रिशूळ घेऊन आपल्याला मारायला कसे आले. ते सगळ्या परिस्थितीमध्ये शांत उभे होते. आणि त्याने हेही शांतपणे बघितलं की सती मातेने कशा प्रकारे येऊन रदबदली केली आणि हातातला त्रिशूळ घेतलेल्या भगवंताला शांत केलं. हेही त्याने सुद्धा शांतपणेच बघितलं. अर्थात भगवान शिव शांत झाले कारण सतीने हे काम केलं. बस एवढं घडल्यावरती तिथे अजिबात ते थांबले नाहीत. पुढचे काय होते हे बघायला ते थांबले नाहीत. तिथून ते पुढे निघाले. ते म्हणाले पुढे जाऊया. अर्थात नंतर पुढचा भाग कोणाचा आहे तर विष्णूंचा. 2 देव तर झाले, ब्रह्मदेव झाले आणि भगवान शिवांचं पण झालं. आता तिसऱ्या देवाची परीक्षा घ्यायचं आहे. निघाले वैकुंठ लोकाकडे निघाले. यथावकाश भृगुमुनी वैकुंठामध्ये पोचले. त्यांनी बघितलं त्यावेळेस लांबूनच त्यांना लक्षात आलं की भगवान विष्णू आहेत ते लक्ष्मीच्या मांडीवर लक्ष्मी देवींचे आपलं डोकं ठेवलं त्यांनी छानपैकी आणि पहुडलेले आहेत. अतिशय गाढ अशी त्यांना निद्रा लागली होती. आणि जेव्हा हे ऋषी तिकडे पोचले त्यावेळेस सुद्धा त्यांची निद्रा भंग झाली नव्हती. ते खूप चांगल्या प्रकारे निद्रिस्त झाले कारण लक्ष्मी माता त्यांची सेवा करत होती. भृगु ऋषी तिथे जाऊन पोचले. भगवंताची झोप काही गेली नव्हती डोळ्यावरची. काहीही त्यांना समजलं नाही की कधी भृगु ऋषी आले. भृगु ऋषी हळूहळू पुढे आले. त्याने बघितलं भगवंत अजूनही झोपलेले आहेत. त्यांनी काय केलं असेल, भृगूंनी काय केलं असेल तर आपला
एक लत्ता प्रहार केला, म्हणजे लाथ जी आहे ती त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर मारली उठवण्यासाठी. त्यांच्या वक्षस्थळावर लाथ मारली. भगवंताच्या वक्षस्थळावर भृगु ऋषींनी लाथ मारली. परिणाम काय घडला असेल? दुसऱ्या क्षणी भगवान विष्णू जागे झाले. त्यांनी बघितलं तर समोर भृगु ऋषी उभे आहेत. तत्काळ ते पलंगावरून खाली उतरले आणि त्यांनी काय केलं असेल? पहिला येऊन मुनीनं नमस्कार केला. म्हणाले, मुनीवर आपलं स्वागत आहे. पहिल्यांदा आपण इथे बसा आणि मला पहिली या गोष्टीसाठी आपण क्षमा करावी की आपण आलं हे मला अजिबात समजलं नाही. याच्यासाठी पहिली मी आपली क्षमा मागतो. त्यामुळे आपण आल्यावर तुमचं जे स्वागत करायला पाहिजे काहीच करू शकलं नाही, कारण मी अशा प्रकारे निद्रिस्त झालो होतो. माझा हा निद्रिस्तपणा काही फार चांगली गोष्ट नाही आहे. मला याचा खूप खेद होतो. मला क्षमा करा. खरं पहिलं तर काय घडायला हरकत नव्हती. आपल्याला उद्या कोणी झोपेतून जर उठवलं, ते पण असं नाही लाथ मारून उठवलं तर आपल्याला आपण त्या व्यक्तीचं काय करू माहीत नाही, नाही का? असंही आपल्याला जर कोणी साखर झोपेतून हाक मारली, काय कटकट लावली आहेस, थांब थोडा वेळ झोपू दे मला, असं आपण म्हणतो नाही का कधी कधी. आणि इथे तर झोप मोड करताना लाथ मारली प्रत्यक्ष भगवंताला. भगवंत काय म्हणतात? मला क्षमा करा, तुम्ही आलेला मला समजलंच नाही, त्यावेळी तुमचं स्वागत मला करताना आले, खरंच मला क्षमा करा. मी आपला खूप मोठा अपराधी आहे. अहो मुनीवर, तुम्ही फार चांगलं केलं, मला जागृत केलं ते. आणि मला आता पहिली एक गोष्ट करू द्या, माझ्यावर प्रसन्न झाला असेल तर तुमच्या चरणांची मला सेवा करायची आहे, असं म्हणून चरणाशी बसले ऋषींच्या आणि चरण दाबायला लागले. सगळं चराचर सीमित झालेलं की भगवान विष्णू काय करतायत आणि हे भृगु ऋषी काय वागतायत, सगळं चराचर बघत होतो. त्यांनी भृगूंचे पाय पकडले. भृगूंचे पाय ते चेपायला लागले आणि म्हणतायत, खरोखर आज माझं हे वैकुंठ आहे ते आपल्या या चरणकमलाच्या स्पर्शाने पावन झालं. कारण ऋषीमुनी सगळे पवित्र असतात, त्यांच्या स्पर्शाने तीर्थसुद्धा पवित्र होतात, असं तर अनेक ठिकाणी म्हणलेलं आहे, भागवतात पण म्हणलं आहे. तर असे हे मुनीवर माझ्या वैकुंठ लोकामध्ये आले आणि त्यांनी मला लाथ मारली. मी किती नशीबवान आहे. आज आपण लत्ता प्रहार करून मला जागत केलं, परंतु मला एका गोष्टीचा खूप खेद आहे. खेद काय आहे तर आपल्या पायानं इजा किती झाली असेल मला माहीत नाही, कारण माझं शरीर हे पोलादासारखं आहे. तुम्ही लत्ता प्रहार करा नाही तर अजून काय करा, माझं शरीर हे असं इतकं असं कडक आहे. त्यामुळे तुमच्याच चरणाला नक्की दुखापत झाली असेल, त्याबद्दल मला क्षमा करा, मी आपल्या चरणाची सेवा करू इच्छितो, असं म्हणून त्यांचे चरण हातात घेतले. बघा काय कमाल आहे. छातीवर जर आपल्या लाथ मारली तर आपण काय करू त्या माणसाचं माहीत नाही खरोखर. आणि वरून भगवंत म्हणतात की माझं शरीरच फार घट्ट आहे एखाद्या धातूसारखं, तेव्हा मला माफ करा, आपल्या चरणाला इजा झाली असेल, क्षमस्व. अशा प्रकारे जेव्हा त्यांनी भृगु ऋषींचे पाय पकडले आणि अशा प्रकारची जेव्हा प्रार्थना केली, तेव्हा भृगु ऋषी सुद्धा बघत राहिले. पुढे भगवंत अजून म्हणतात की मुनीवर, की आपल्या खरोखर आजच्या या चरण धूल जी आपण झाडलीत, त्याच्यामुळे खरोखर माझा वैकुंठ जो आहे ना तो पवित्र झाला संपूर्ण. शिवाय माझं शरीरसुद्धा पवित्र झालं. जर काही अपवित्र कुठून झालं असेल चुकून माकून, तर ते आता पूर्ण पवित्र झालं. आता लक्ष्मी नक्कीच माझ्याकडे राहील कायमस्वरूपी, कारण शरीर संपूर्ण पवित्र झालं आपल्या पदस्पर्शामुळे. असे उद्गार भगवान विष्णू काढतायत भृगु ऋषींसमोर. भृगु ऋषी बघतच राहिले की काय मी ऐकतोय, मी काय कृती केली आणि मला काय अपेक्षा होती. आधीचा अनुभव होता ना दोन देवांचा, की केवळ ब्रह्मदेवांना केवळ प्रणाम केला नाही तर त्यांना राग आला. इथे भगवान शिवांची निंदा केली तर ते मला त्रिशूळ घेऊन मारायला आले. आणि इथे तर मी यांचा किती मोठा अपमान केला आहे, आणि अपमान केल्यावर सुदर्शन चक्र हातात घेणं दूर राहिलं. वरून ते मला म्हणतात की
आपल्या चरणांचं मला स्पर्श झाल्यामुळे मी पवित्र झालो, माझं वैकुंठ पवित्र झालं आणि आपल्या चरणांना किती इजा झाली असेल, कारण माझं शरीर कठोर आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात झाली. आता भृगु ऋषी जे आहेत ते त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यामध्ये अश्रू आले, स्तब्ध झाले. ते म्हणाले, काय मी ऐकतोय, काय मी केलं आणि काय मी ऐकतोय. धन्य आहे. ते म्हणाले, भगवंता, खरोखर जे मी बघितलं ते बघूनच आता चकित झालो आहे. माझ्या मनात तर आता कुठलीही शंका आली नाही आहे. मला तुम्ही क्षमा करा की मी तुमच्याशी असा वागलो. ते म्हणाले, नाही, जे म्हणलं मी ते मनापासून म्हणतोय. तुझे चरण कमल माझ्या शरीराला लागल्यामुळे माझं शरीर आणि माझा वैकुंठ दोन्ही पवित्र झाले. आणि म्हणून ती जी मला जी लाथ मारलीस ना, त्याचा ठसा मी माझ्या इथे कायम ठेवणार आहे. का? तर तुझे हे चरण इतके पवित्र आहेत म्हणून त्याचा ठसा माझ्या कायम राहील अशी मी तजवीज करणार आहे. आणि म्हणून तर भगवंताच्या शरीरावरती जे शिवत्स चिन्ह आपण म्हणतो ते म्हणजे भृगु ऋषींच्या चरणाचा छाप किंवा त्याचा ठसा त्यांच्या शरीरावर आहे, छातीवर. म्हणजे बघा, जे भगवंताचे भक्त असतात त्यांच्या लाथेचा ठसा पण अभिमानाने भगवंतांनी बाळगला. अजून काय करणार? अजून भगवंत काय करू शकतो भक्तांसाठी? बघा काय हे. आणि अशा प्रकारे भगवंतांनी तो ठसा कायमस्वरूपी ठेवला. म्हणून भगवंताचं वर्णन करताना गळा तुळशीच्या माळा सांगतात, त्याचं पितांबराचं वर्णन करतात, पण शिवत्सचिन्ह सुद्धा भगवंताच्या नक्कीच असतं. ते त्यांनी बाळगलेलं आहे या प्रसंगापासून. आणि अशा प्रकारे ही गोष्ट घडली आणि भृगु ऋषी आनंदित झाले, सद्गतीत झाले. त्यांनी सुद्धा अर्थात भगवंताची क्षमा मागितली. म्हणाले, भगवंता, मी हे सगळं असं केलं त्याचं कारण पण तुम्हाला मी सांगतो. मी हे मुद्दाम केलेलं नाही. आणि मग त्याने अर्थात सगळी गोष्ट सांगितली की कशा प्रकारे काय घडलं. आणि म्हणून मी हे असं करतो. ही सर्व मुनींची इच्छा होती की सर्वश्रेष्ठ देव कोण आहे हे शोधा, असं मला सांगितलं. आणि म्हणून मी माझ्या पद्धतीप्रमाणे काही गोष्टी केल्या. आणि आता जे काही घडलं आहे ते अर्थात मला सर्व ऋषींना जाऊन सांगायचं आहे. आणि अर्थात भगवंताला परत एकदा नमस्कार करून भगवंताचा ते निरोप घेतला आणि ऋषींकडे परत आले. आणि ऋषी सगळे वाटच बघत होते की काय उत्तर आणलंय भृगु ऋषींनी. आणि अर्थात सगळा वृत्तांत त्यांनी सविस्तरपणे सांगितला आणि म्हणाले की असं असं सगळं घडलं. अर्थात ऋषींच्या मनामध्ये कुठलाही किंतु शिल्लक राहिला नाही. ते म्हणाले की हे नक्कीच आहे की भगवान विष्णू हे सर्वश्रेष्ठ आहेत. सर्वश्रेष्ठ आहेतच, पण आता आजच्या या घटनेनंतर ही गोष्ट सिद्ध झाली आहे. आणि सिद्ध कोणामुळे झाली? तर भृगु ऋषींमुळे झालं, कारण ते पण तितकेच महान होते. आणि अशा प्रकारे ऋषींना हे लक्षात आलं की सर्वश्रेष्ठ जे आहेत ते भगवान विष्णूच आहेत. तेच परमशांतीचे आगर आहेत. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. धर्म आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, सगळ्या प्रकारची ऐश्वर्य आहेत. चित्तशुद्धी करण्यासाठी सुद्धा या भगवंताच्याच अवतारांच्या लीला ऐकावे लागतात. त्याच्याने चित्तशुद्धी सुद्धा होते. त्याचबरोबर सर्व जगाचे पालन करता पण आहे. आजपर्यंत त्यांनीच या जगाचं पालन केलं आहे आणि हाही भाग ते करत असतात. आणि इतकं सगळं असून सुद्धा ते अतिशय नम्र आहेत. त्यांचं प्रेम आपल्या भक्तांवर निरतिशय आहे, अतिशय प्रेम आहे. भक्तांसाठी ते काहीही करायला तयार असतात. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 3 देवांमध्ये श्रेष्ठ देव असतील तर भगवान विष्णू आहेत, असं माझं मत आहे. ते म्हणाले की दुसरं या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे ते ब्राह्मण भक्त आहेत. नेहमीच ऋषी मुनींचे ते भक्त राहिलेत आणि ते त्यांनी सर्वच युगामध्ये, प्रत्येक युगामध्ये या गोष्टीला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही परीक्षा जी आहे ती ऋषी मुनींनी घ्यायला लावली भृगु ऋषींना. आणि अर्थात त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. भगवंतही सांगायचा प्रश्न देत नाही. अशा प्रकारे हे वेगळ्या प्रकारची गोष्ट घडली. आणि भगवंत आपल्या भक्तांसाठी, भक्तांच्या विषयी त्यांच्या मनात किती प्रेम आहे
हे या कथेमधून दिसून आलं. पुढे एकदा असं घडलं की द्वारकेमध्ये एकदा एक विचित्र घटना घडली की द्वारकेमध्ये एक ब्राह्मण स्त्री होती. ती गरोदर होती आणि तिचा योग्य काळी तिने एका पुत्राला जन्म दिला. पुत्राला जन्म दिला, तो पुत्र तिने जमिनीवर ठेवला आणि दुसऱ्या क्षणी तो मृत्यू पावला. ती चकित झाली की जन्म देताना तर पुत्र जिवंत होता, पण उचलून जमिनीवर ठेवता क्षणी त्याला मृत्यू आला. तिला खूप दुःख झालं. तिने ते आपल्या मृत बालकाचं शरीर उचललं आणि ती घेऊन राजवाड्यापाशी आले आणि राजाच्या दरबाराच्या ह्याच्यासमोर ठेवून दिले तिने, दरबारासमोर, आणि म्हणाले की माझ्या मुलाला हा जो मृत्यू आला ह्याचं कारण म्हणजे हा राजाच आहे. या राजाचा जो काही दोष आहे, या दोषामुळेच माझ्या मुलाला मृत्यू आलेला आहे. तेव्हा याची जबाबदारी तुझी आहे, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे तो विलाप करायला लागला. त्यांनी प्रेत तिथेच ठेवून दिलं आणि तो तिथून निघून गेला. यथावकाश बऱ्याच कालावधीने परत एकदा ती त्याची ब्राह्मण स्त्री होती, ती परत एकदा गरोदर झाली. परत एकदा तिने प्रजनन केलं आणि त्यावेळेस तिला अजून एकदा परत मुलगा झाला. पण परत हीच गोष्ट घडली. मुलगा झाला, त्याने मुलगा उचलला आणि जमिनीवर ठेवला आणि त्या बालकाला परत एकदा मृत्यू आला. परत तीच गोष्ट घडली. त्याने प्रेत उचललं आणि राजवाड्यासमोर आणून ठेवलं द्वारकेमध्ये. म्हणाला हा राजा आहे, इथला हा पापी आहे, याच्यामुळेच असं होत आहे, नाही तर माझ्या मुलाला मृत्यू यायची गरजच नाही आहे. राजाचे जे कर्म आहेत सगळे दोष चुकीचे आहेत, त्याच्या कर्मदोषामुळेच माझ्या बालकाचा मृत्यू झाला आहे आणि म्हणून ते प्रेत तिथे ठेवलं आणि तो निघून गेला. असं एकामागे एक अनेक अपत्य त्याला झाली. 9 अपत्य त्याला झाली आणि प्रत्येक वेळेस अपत्य जे अशा प्रकारे जिवंत असायचं, पण ते जमिनीवर ठेवलं की ते मृत पावायचं. आणि प्रत्येक वेळेस तो ते मूल उचलायचा आणि द्वारकेच्या दरवाजावर यायचा आणि म्हणायचा की इथल्या राजाचे हे सगळे दोष आहेत, कर्मदोष, ज्याच्यामुळे माझी मुलं मरतात. अशा प्रकारे 9वा मुलगा जेव्हा त्याला झाला, त्याला पण त्यांनी जन्म दिला आणि जेव्हा तो जमिनीवर ठेवला, हा 9वा मुलगासुद्धा मृत झाला. परत एकदा त्याने ते शव उचललं आणि द्वारकेच्या द्वारावर जाऊन तिने एकदा अशीच निंदा केली आणि म्हणाला की इथल्या राजाच्या कर्मदोषामुळेच हे होतं आहे. जेव्हा हे त्याने म्हणलं त्यावेळेस अर्जुन जो आहे त्या ठिकाणी होता आणि अर्जुनाच्या बरोबर अर्थात भगवान श्रीकृष्णसुद्धा होते. हे ऐकल्यावरती अर्जुनाला फार वाईट वाटलं आणि अर्जुन म्हणाला, अरे ब्राह्मणा, तू काय म्हणतोस हे? अरे हे नगर काय साधं आहे का? हे यादवांचं नगर आहे. इथे अनेक पराक्रमी लोक आहेत आणि मुख्य म्हणजे इथे मी पण बसलो आहे ना पराक्रमी. आणि असं असताना सुद्धा असं कसं होऊ शकतं मला समजत नाही. इतके पराक्रमी वीर असताना तुझ्या बालकाला इतक्या 9 वेळा कसा असा अपमृत्यू आला हे मला समजत नाही. याच्यात काहीतरी नक्कीच घोटाळा आहे आणि इतके क्षत्रिय असताना असं होताच कामा नये. पण आता हे माझ्यासमोर घडतंय आणि माझ्यासमोर तू सर्वांची निंदा करतोयस, ते आता हे थांबव. मी तुला आत्ता वचन देतो, नवे प्रतिज्ञा करतो की याच्या पुढचं जे तुझं मृत्यू संतान होईल त्याचं रक्षण मी करेन. नक्की 10वा पुत्र जो होईल, पुत्र जो कन्या होईल किंवा जे जे काय होईल ते, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी असेल. आणि हे पण मी तुला सांगतो की जर मी या पुत्राचं रक्षण नाही केलं तर मी अग्निप्रवेश करेन. ही प्रतिज्ञा अर्जुनाने घोर प्रतिज्ञा केली. बघा काय अर्जुनाला प्रतिज्ञा करायची इच्छा झाली बघा. अशी घोर प्रतिज्ञा त्याने ह्याच्यापूर्वी पण एकदा केली होती नाही का, पांडव कौरवाच्या युद्धामध्ये जेव्हा अभिमन्यूचा वध झाला आणि संध्याकाळी जेव्हा हे समजलं अर्जुनाला की जो तेव्हा तिथे नव्हता, दुसऱ्या ठिकाणी गेला होता, आल्यावर जेव्हा त्याला समजलं की कौरव आनंदाने का नाचतायत, तर त्याचा प्रिय जो मुलगा होता अभिमन्यूचा वध कौरवाने अधर्माने केला होता
आणि हे ऐकल्यावरती अर्जुनाने त्या क्षणी प्रतिज्ञा केली घोर, की माझ्या या बाळाला वध करण्यासाठी जो मुख्यत्वे कारणीभूत आहे, जयद्रथ राजा, या जयद्रथ राजाला उद्या मी सूर्योदयाच्या आधी त्याचा मी वध करेन. सूर्योदय नाही, सॉरी, सूर्यास्त. उद्या संध्याकाळी सूर्य मावळाच्या आत मी या राजाचा शिरच्छेद करीन, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि जर नाही केली, ही गोष्ट करू शकलो नाही, तर मी अग्नी प्रवेश करीन. अशीच प्रतिज्ञा केली होती त्यांनी. किंबहुना माझ्या मते महाभारताचं युद्ध नंतर होणार आहे, ही कथा अगोदरची असावी. पण अशा प्रकारे प्रतिज्ञा त्यांनी दुसऱ्यांदा केली, घोर प्रतिज्ञा, कुठलाही विचार न करता. आणि म्हणाला तू काळजी करू नकोस, तुझा पुढचा मुलगा रक्षण मी करतोय. तेव्हा ब्राह्मण जो होता तो म्हणाला, अरे काय तू बोलतोस हे? अरे या नगरीमध्ये बलराम दादा राहतात, या नगरीमध्ये प्रद्युम्न राहतात, अनिरुद्ध आहेत, आणि अर्थात श्रीकृष्णसुद्धा आहेत. ते हे सगळे महारथी इथे असताना जर यांना जर माझ्या मुलाचं रक्षण नाही करता आले, तर तुम्ही कसं काय करणार? मला तर या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण आहे. तुम्ही कसे करू शकाल याची मला शंका वाटते. तेव्हा अर्जुन म्हणाला, अहो मी बलराम नाही आहे, मी कृष्ण पण नाही, आणि प्रद्युम्न तर नाहीच नाही. माझं नाव अर्जुन आहे आणि मी गांडीवधारी आहे. माझ्याकडे गांडीव नावाचं धनुष्य आहे, माझ्याकडे अक्षय भाता आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की तुला माझ्याविषयी जी पराक्रमाची जी शंका वाटते ती फार चुकीची आहे, कारण माझा पराक्रमच तुला माहीत नाही आहे. अरे माझा पराक्रम इतका आहे की माझ्या पराक्रमामुळे प्रत्यक्ष भगवान शंकर सुद्धा संतुष्ट झाले होते आणि मला म्हणाले, बोल तुला काय वर पाहिजे. भगवान शंकरांशी मी युद्ध केलेला माणूस आहे, काय साधा वाटला का तुला? हे बाकीचे सगळे सोडून दे, पामर आहेत माझ्यासमोर. तर असा भगवान शंकराला ज्यांनी संतुष्ट केलं आहे, असा हा योद्धा आहे. आणि म्हणून मी तुला सांगतो, माझं हे सगळं तू समजून घे काय आहे ते. आणि म्हणून मी तुला सांगतो की उद्या जेव्हा केव्हा तुला पुत्रप्राप्ती होईल, लक्षात ठेव, तुझ्या पुत्राचा मृत्यू होणार नाही, कारण त्याचं रक्षण मी करणार आहे. पण तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण तुला माझ्याविषयी माहीत नाही म्हणून सांगितलं की हा अर्जुन साधा नाही आहे. ब्राह्मणांनी सगळं ऐकलं, अर्जुनाचा पराक्रम ऐकला, भगवान शिवशंकरांना युद्ध करून प्रसन्न केलं. तो म्हणाला, मला आनंद आहे, तू इतका पराक्रमी असशील, चांगलीच गोष्ट आहे, आणि त्यातून तू माझ्या मुलाचं रक्षण करणार, मला आनंदच आहे या गोष्टीचा, कारण त्याचं रक्षण करायला कोण तयार नाही आहे. तर तू करत असशील तर मला आनंद आहे. वा 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 वा, चांगली गोष्ट आहे, पुढचा मुलगा मी इथेच आणीन. तू बाबा माझं रक्षण कसं करायचं ते मात्र बघ. तो म्हणजे त्याची तुम्ही काळजी करू नका, तो भाग माझा आहे. यथावकाश त्याची पत्नी जी आहे ती गरोदर झाली. गरोदर झाल्यावरती जेव्हा तिची प्रसूतीचा वेळ जवळ आला, अर्जुनाला जाऊन भेटला. तो म्हणा, धनुर्धर, आता तुमची परीक्षा आहे. माझी पत्नी आता जी आहे तिची प्रसूतीची वेळ आता जवळ येणार आहे काही काळाने. तेव्हा आधीच तुम्हाला सांगून ठेवतो, माझ्या मुलाचा मृत्यू होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. हा म्हणलं, काय छान केलंस तू, आता बघ मी काय करतो. अर्जुनाने मस्तपैकी पवित्र स्नान केलं, आचमन केलं, भगवान शंकरांचं स्मरण केलं. सगळी दिव्य असतं त्याच्याकडे होतीच, गांडीव, धनुष्य होतं, रथ होता, सगळं काय होतं ते सगळं त्यांनी घेतलं. आणि मग त्यांनी काय केलं की ही जी त्याची पत्नी होती ब्राह्मणाची, तिला जिथे त्यांनी ठेवलं होतं तिथे गेला आणि म्हणाला की तू या ठिकाणीच बसून राहा, तुझ्या भोवती मी आता काय करतो बघ. आणि अर्जुनाने आपल्या अस्त्रविद्येचा उपयोग केला आणि तिच्या चारही बाजूने एक बाणांचा मोठा पिंजरा तयार केला आणि म्हणाला, आता या पिंजऱ्यामध्ये बस. हा साधा पिंजरा नाही, हा बाणांचा आहे. आणि हे माझं सगळं शस्त्र कौशल्य, अस्त्र कौशल्य याचा सगळ्याचा वापर करून मी हे कवच तयार केलेलं आहे बाणांचं. तू अतिशय सुरक्षित आहेस, काळजी करू नकोस. आणि त्या
बाणाच्या कवचामध्ये त्याने तिला बसवलं. पिंजराच होता बाणांचा. पण आता तू इथे राहा, प्रसूती तुझी इथेच कर, तुझ्या मुलाला काहीही होणार नाही याची खात्री, मी स्वतः बाहेर उभा राहणारच आहे, हातामध्ये गांडीव धनुष्य घेऊन, काळजीच करू नको. ती म्हणली ठीक आहे, आता एवढं सगळं केल्यावर मी कशा चिंता करेन. यथावकाश ती प्रसूत झाली, आतमध्ये होती. अर्जुन बाहेर उभा होता धनुष्यबाण घेऊन. मुलामध्ये त्याला खात्री होती की आता आपण जो पिंजरा बनवला तो असा बनवला की त्यात कोणाला आतच जाता येणार नाही, काही काळ पण जाऊ शकत नाही, काय चीज आहे. म्हणून तो निशंकपणे बाहेर उभा होता. परंतु घडलं असं की ब्राह्मण स्त्री तर यथावकाश प्रसूत झाली. तिला झालेला मुलगा जिवंत होता. तो रडत पाहता, अर्थात जसं रडायला पाहिजे म्हणतात तसं रडत पाहता. पण जसं त्याला जमिनीवर ठेवलं, अचानकपणे तिथून तो उडाला आणि आकाशात गेला आणि नाहीसा झाला. जिवंत होता का मेला ते काही समजलंच नाही, पण तो नाहीसाच झाला. आणि ब्राह्मण बघतच राहिला, अरे माझा मुलगा गेला कुठे, आत्ता होता इथे, जिवंत होता, पण आता कुठे गेला दिसायलाच तयार नाही. आणि मग तो म्हणाला, अर्जुना कुठे गेला माझा मुलगा, जिवंत होता पण आता आहे कुठे मला काही समजत नाही, कुठे त्याला कोणी नेलं, कोणी त्याचं हरण केलं तुझ्या समोर. तेव्हा त्यालाही समजेना अर्जुनाला की हो जिवंत होता, इथे जिवंत होता. त्याला आनंद झाला होता की बघा जिवंत राहिला. पण जिवंत राहिला हे ठीक आहे, पण गेला कुठे आता, त्यालाही समजेना, त्याला काय बोलावं हे समजेना. आणि मग ब्राह्मण त्याला म्हणाला, मी आधीच म्हटलं होतं तुम्हाला की तुम्हाला फार शक्तीचा गर्व ना आपल्या. अहो जिथे प्रद्युम्न होता, अनिरुद्ध होता, बलराम दादा होते, भगवान कृष्ण होते, ते कोणालाही माझ्या 9 मुलांचा मृत्यू वाचवता आलेला आहे, तुम्ही काय वाचवणार. मी आधीच म्हटलं होतं, पण तुम्हाला फार गर्व आपला की मी असं करीन, मी तसं करीन, मी असं करीन, असं नाही केलं तसं करीन. बघा काय घडलं, आता माझा मुलगा शोधून आला. अर्जुनाला काय बोलावं समजेच ना, काय करावं समजेना की असं कसं घडलं. माझा पिंजरा अभेद्य होता, कधी काळसुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकत नव्हता असा माझा हा पिंजरा होता. या पिंजऱ्यामधून त्याचं केवळ प्राणहरण केलं नाही तर अख्ख्या बालकाचं हरण केलं आहे. कोणी केलं हे पण माहीत नाही. तर त्याने विचार केला की बहुतेक करून हे सगळं यमधर्मानेच केलं असणार. तेव्हा आपण यमधर्माकडे जाऊया. अर्थात अर्जुन काय सामान्य योद्धा नव्हता, त्याच्याकडे अनेक गोष्टी होत्या, त्याच्याकडे योगबळ पण खूप होतं. त्याने आपल्या योगबळाचा वापर केला आणि तो सरळ यमराजांचं निवासस्थान जे होतं संयमनी नगरी तिथे गेला. तिथे गेला, सरळ आत गेला आणि आपल्या ब्राह्मणाच्या मुलाला शोधायला लागला. पण त्याला लक्षात आलं इथे हा बालक त्याला मिळाला नाही. त्याने खूप शोधलं, त्या ठिकाणी यमनगरीमध्ये तो मिळाला नाही. त्याच्यानंतर तो पुढे गेला, इंद्रलोकात गेला, तिथे मिळाला नाही. वरुण लोकात गेला, तिथे मिळालं नाही. त्याच्यानंतर तो रसतळाला गेला, तिथे मिळालं नाही. जितकी म्हणून लोक आहेत त्या प्रत्येक लोकांमध्ये तो गेला. रसातळ असेल, स्वर्गतळ असेल, जेवढ्या प्रकारची तळं आहेत त्या सर्व तळांमध्ये त्याने जाऊन आला. पण कुठेही त्याला आपला हा ब्राह्मणाचा मुलगा दिसला नाही. त्याने विचार केला गेला कुठे. मी आता तर मी सगळ्या गोष्टी बघितल्यात, जिथे जिथे असण्याची शक्यता आहे. पहिलं म्हणजे यमाच्या घरी मी गेलो, तिथे नाही, आणि अजूनही कुठे दिसत नाही. चराचरात मी शोधलं माझ्या दिव्य शक्तीचा वापर करून, परंतु कुठेही दिसत नाही आहे. गेला कुठे. त्याची मती गुंग झाली. मग त्याने विचार केला की आता इतकं मी शोधलं, इतकं सगळं केलं, तरी पण जे घडायचं घडलं ना. इतकी माझी अस्त्रविद्या चांगली असून सुद्धा, पिंजरा तयार करून सुद्धा तो मुलगा कुठे गेला समजला नाही. आणि इतकंच नव्हे तर इतकं शोधूनही त्याचं ठाव ठिकाणं लागत नाही आहे. ब्राह्मणाला उत्तर काय देऊ, उत्तर काय देऊ शकत नाही. उत्तर एकच आहे, आता आपण त्याचं रक्षण करू शकलो नाही आहे. आता आपण जे म्हणलं तो दुसरा पार्ट जो आहे तो केला पाहिजे. पुढील भाग म्हणजे काय, तर म्हणाला होता जर मी नाही काय करू शकलो तर मी स्वतः अग्निकांड खाईन किंवा शरीर त्याग करीन मी, अशा प्रकारे असं तो म्हणला होताच.
आता जे मी म्हटलं ते मला करायची वेळ आली आहे आणि मी क्षत्रिय आहे, त्यामुळे मी जसं म्हणतो तसं करायचं. ते मला नाही केलं तर मला दोष लागेल. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण आता अग्निप्रवेश करायचा. अगदी असंच केलं होतं नाही का. जयद्रथाचा वध करायचं ठरवलं. जयद्रथाचा वध काय होत नव्हता आणि वेळ टळून गेली. भगवंतांनी लीला केली होती अर्थात. आणि त्यामुळे जयद्रथाला तो जेव्हा वध करू शकला नाही तेव्हा अर्जुन निघाला होता अग्निप्रवेश करायला. अशीच थोडीशी परिस्थिती या ठिकाणी झाली होती. त्यांनी केलेल्या वल्गना खोट्या ठरल्या आणि त्यांनी ठरवलं की आता मी क्षत्रिय आहे, माझा सन्मान राहिला पाहिजे, बोलल्याप्रमाणे केलं पाहिजे. तो अग्नीमध्ये प्रवेश करायसाठी सिद्ध झाला. जेव्हा तो अग्नीमध्ये प्रवेश करणार होता त्यावेळेस अर्थात तो कोणाचा ऐकायला तयार नव्हतो. म्हणलं नाही, मी जे बोललो ते करणार. पण त्याला अडवलं फक्त भगवान श्रीकृष्णाने. ते म्हणाले काय करतोयस हे. तेव्हाही त्याला भगवान श्रीकृष्णाने अडवलं होतं. बघा, सगळ्या ठिकाणी भगवंतानीच त्याला कृष्णाने मदत केली. त्याचं नाही तर कधीच हे अवतार संपला असतं. कृष्णाने त्याला अडवलं, म्हणाला अरे अर्जुना काय करतोयस तू हे, असं करू नकोस. चल मी तुला आता दाखवतो ती मुलं कुठे आहेत. चल तू माझा ऐक. अर्थात तो भगवंताचा ऐकायचा. भगवान कृष्णाने तो मानायचा, त्याचे गुरु होते. भगवंताने आपला दिव्य रथ केला, काढला बाहेर आणि त्या रथामध्ये अर्जुनाला बसवलं आणि रथ सुसाट निघाला. बाकी कोणीही नाही, फक्त अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण. रथ निघाला सुसाट अतिशय वेगाने आणि अतिशय वेगाने पश्चिम दिशेला निघाला. बघता बघता त्यांनी 7 पर्वत असणारी 7 द्वीप, 7 समुद्र, 7 लोक सगळं त्यांनी पार केलं. अर्जुनाला समजेना की मी कुठे चाललो आहे. अतिशय वेगात चालला होता आणि करता करता त्यांनी हे 7 समुद्र पार केले, सगळे पार केले. आणि नंतर अचानकपणे घनघोर अंधकार तिथे आला आणि त्या अंधकारामध्ये इतका तो अंधार तिथे होता की काहीही डोळ्याला दिसत नव्हतं, काहीच दिसत नव्हतं. रथाला 4 घोडे होते, त्याची नावं पण दिली, शैब, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक. हे घोडे जे होते घोडे फार जबरदस्त तगडे होते, पण त्यांना काही दिसत नव्हतं. आणि त्यामुळे त्यांना हे समजायला की आपण जायचं कुठे. सगळा मिट्ट काळोख. अर्थात भगवान श्रीकृष्ण वर बसलेच होते. त्यांनी बघितलं की या घनघोर अंधारामुळे आपल्या रथाची वाटचालसुद्धा जी आहे ती भरकटणार आहे. भगवंताने आपलं सुदर्शन चक्र जे आहे ते प्रगट केलं आणि त्या सुदर्शन चक्राचं जे तेज होतं त्या तेजामुळे तो जो काही अंधकार निर्माण झाला होता तो नष्ट झाला. आणि मग अर्थात अंधकार नष्ट झाल्यावरती हा रथ अतिशय वेगाने पुढे निघाला. आणि पुढे अजून एक गंमत घडली की आधी अंधकार होता, आता पुढे जेव्हा तो गेला तिथे प्रचंड प्रकाश होता. प्रचंड, इतका प्रचंड होता, इतकी प्रचंड प्रभा होती की अर्जुनाला बघता येईना समोर. त्याने डोळे मिटूनच घेतले. इतकी प्रचंड अशी प्रभा तिथे होती, प्रचंड तेज होतं. त्याला समजेना की काय मी कुठे चाललो आहे आणि कशाचं काय चाललं आहे, काही समजेना. त्याने आपले डोळे मिटून घेतले. म्हटलं सोडून दे, आता काय बघायचं नाही. तिथून पुढे गेला आणि तो रथ जो आहे तो एका महासागरामध्ये गेला. अर्थात महासागरात जाताना फक्त त्याला समजलं की सागरात चाललाय कारण लाटांचा आवाज येत होता. महासागराच्या आतमध्ये तो रथ गेला, आतमध्ये गेला आणि नंतर यथावकाश जेव्हा अर्जुनाने डोळे उघडले त्यांनी बघितलं तर तिथे एक मोठा महाल होता. अतिशय प्रचंड महाल, ज्याला हजारो खांब होते, अतिशय सुंदर होता. आणि त्या महालामध्ये त्याला असं दिसलं की एका ठिकाणी भगवान शेष जे आहेत ते विराजमान झाले होते. त्यांच्या 1000 फणा होत्या ते दिसत होत्या. त्या प्रत्येक फण्यावरती अनेक प्रकारची रत्न होती आणि प्रत्येक फण्याला 2 डोळे होते जे भयानक होते. आणि असा हा महाकाय शेष जो आहे, हा शेष त्या ठिकाणी होता. त्याचं दर्शन त्यांनी घेतलं आणि तो बघतच राहिला. नंतर त्यांनी जेव्हा खाली नजर फिरवली बघितलं तर शेषाच्या शरीरावर एक अतिशय तेजस्वी असा पुरुष तिथे झोपलेला होता. त्याच्या अंगावरची कांती बघितली तर अर्जुनाला त्या कांतीकडे बघवेना इतकी त्याची शरीराची कांती तेजस्वी होती.
त्याचं वर्णन जर करायचं म्हटलं तर त्याने असंच म्हणलं की कांती तर जबरदस्त होती, पण शरीराचा जो रंग होता तो श्यामल वर्णाचा होता. आणि अर्थात त्यांनी परिधान केलं होतं पितांबर. डोक्यावरती रत्नजडित मुकुट पण होता, कानामध्ये कुंडल होती, गळ्यामध्ये कौस्तुभमणी होता आणि वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह होतं. जी कथा आपण आत्ता ऐकली. म्हणजे दुसरं कोण असणार आहे? अशी चिन्ह ज्यांच्या शरीरावर आहेत ती एकच आणि एकच देव होऊ शकतो, तो म्हणजे अर्थात भगवान विष्णू, किंवा ज्यांना अनंत असं म्हणलंय. हे भगवान अनंताचं रूप होतं. आणि ह्या अनंताचं दर्शन जे आहे ते अर्जुनाला झालं. अर्थात भगवान अनंताला जेव्हा अर्जुनाने बघितलं तो बघतच राहिले की हा काय प्रकार आहे. आणि श्रीकृष्णसुद्धा तिथे बरोबर होते त्याच्या, मुख्य म्हणजे. आणि श्रीकृष्णाने भगवान अनंताला नमस्कार केला. श्रीकृष्णाने नमस्कार केला, मागोमाग अर्जुनाने पण केला. अर्थात तिथे जो पुरुष होता ज्याला अनंत देव असं म्हणलंय, या अनंत देवाने स्मितहास्य केलं आणि म्हणाले, अर्जुना तू इथे यावास म्हणूनच मीच सगळी ही माया केलेली आहे. माझी अशी इच्छा होती की तू इथे यावं, आणि म्हणून ती जी ब्राह्मणाची मुलं होती ही मीच तिथून नाहीशी केली होती. आणि अर्थात ती माझ्याकडे आहेत, त्याची तू काळजी करू नको. अरे तुला गर्व झाला होता, तुला शक्तीचा गर्व झाला होता, तू विसरून गेलास की तू कोण आहेस अगोदरचा. हे तर अर्जुनाचं अनेक वेळा घडलंय. जेव्हा भगवद्गीता भगवंतांनी सांगितली तेव्हा सुद्धा भगवंत म्हणाले की अरे माझे आणि तुझे अनेक जन्म झाले आहेत, परंतु माझे सगळे जन्म मला आठवत आहेत, तुला एकही आठवत नाही. हाच तर फरक होता भगवंतातला आणि अर्जुनामधला, की अनेक जन्म सगळे त्याला आठवत आहेत, पण भगवंताला आठवत आहेत, पण याला काही आठवत नाही. भगवंत म्हणाले, नरनारायण तू आणि मीच होतो रे, हे पण विसरलास. आणि या ठिकाणी अनंत जे आहेत ते तेच म्हणतात, अरे अर्जुना तुझी परीक्षा बघण्यासाठी, तुझा गर्व नष्ट करण्यासाठी ही लीला मीच केली आहे. अरे भगवान श्रीकृष्ण म्हणजे माझाच अंश आहेत, माझाच अंश आहेत. आणि अर्थात धर्माचं रक्षण करण्यासाठीच मी माझ्या ह्या अंशाला पृथ्वी तलावर पाठवलं. आणि अर्थात त्याच्याबरोबर तू पण आहेस, पण हे सगळं तू विसरून गेलायस. पण मला माहीत आहे. आणि हे सगळं तू विसरून गेलास इतकंच नव्हे तर तुला गर्व पण झाला. बघा कसं असतं, पृथ्वी तलावर गेल्यावरती अर्जुनाला या सगळ्या गोष्टीचा गर्व अनेक वेळा झाला, अनेक वेळा त्याला गर्व झाला. अर्थात भगवंताला झाला नाही, कारण तो भगवंत होता, परंतु भगवंताच्या शिष्याला अनेक वेळा गर्व झाला. आणि वेळोवेळी त्याचा हरण पण केलंय. अर्जुनाला तर 2-3 वेळा गर्व झालाय, आणि प्रत्येक वेळेस त्याच्या जीवावरती संकट आलेलं. याच्यापूर्वी पण 2-3 घटना अशा घडलेल्या आहेत की जेव्हा त्याच्या जीवावर फक्त युद्धात नव्हे, युद्धामध्ये नसताना सुद्धा अर्जुनाला गर्व झाला. आणि त्या गर्वाचं जे पर्यावसान आहे ते मृत्यूमध्ये त्याच्या होणार होतं. तिथे सुद्धा भगवंतानेच मध्यस्थी केली म्हणून त्याचा प्राण वाचला. असे अजूनही काही कथा आहेत. आणि अशा या भगवंतानी त्याला प्रत्येक वेळेस त्याचं प्राणाचं रक्षण केलं, कारण जे करायचं ते त्याला अर्जुनाच्या हातूनच करायचं होतं ना. महाभारताचं युद्ध त्याला वापरूनच सगळ्या योद्ध्यांचा वध करायचा होता, म्हणून तर भगवंतानी त्याला अनेक वेळा अशा प्रकारे वाचवलेलं आहे. परंतु अर्जुनाला अनेक वेळा गर्व झाला आहे. आणि त्यातली ही कथा आहे की या ठिकाणी पण गर्वहरण करण्यासाठी भगवंताने ही लीला केली. आणि म्हणाले, तुझा गर्वहरण करण्यासाठी माझी लीला होती. सगळी ब्राह्मणाची मुलं इथे माझ्याकडे आहेत बघ. आणि त्याने अर्थात त्या मुलांना हाक मारली आणि सगळी मुलं तिथे आली. म्हणाले, बघ सगळी मुलं सुरक्षित आहेत, जिवंत आहेत. अरे तू लक्षात ठेव की तू अवतार घेतलायस, तू विसरलायस, पण लक्षात ठेव नर आणि नारायण तुम्ही दोघंजणच आहात. अर्थात माझ्या या अंश अवताराला हे सगळं माहिती आहे, पण तुला हे माहीत नाही आहे. तेव्हा त्याची आठवण करून देण्यासाठीच मी हे सगळी लीला केलेली आहे. अर्थात अर्जुन फक्त ऐकतोय
काय लीला आहे आणि काय आहे आणि किती गर्व काय मला झाला आहे. अर्थात त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि म्हणाला, भगवंता, आजपर्यंत तू मला किती वेळा तारलं आहेस आणि मी किती वेळा असं माझं पतन होणार आहे मला माहीत नाही. ते म्हणाले, काळजी करू नको, जो मी तुझ्याबरोबर आहे, तू काळजी करू नकोस, पण तुला भानावर आणणं हे माझं काम आहे, म्हणून हे केलं. आणि अशा प्रकारे भगवंतांनी हे अलौकिक लीला केली. अर्थात त्याला दर्शन तर मिळालं, तो तृप्त झाला. मग म्हणाले, अरे अजून एक काम बाकी आहे. ही सगळी मुलं जी आहेत मृत झाली होती, ती सगळी आधीची आणि आत्ताचं सुद्धा जे बालक आहे 10वं, कारण 9 बालकं झाल्यावरती तू प्रतिज्ञा केलीस की 10व्या बालकाचं मी रक्षण करीन, नाही तर अग्निकष्ट भक्षण करीन. हे 10वं बालक जास्त महत्त्वाचं, याला पहिलं घेऊन जा, कारण तुझी प्रतिज्ञा आहे ती तुला पूर्ण करायची गरज लागू नये. याला घेऊन जा पहिलं. अर्थात ही 10 बालकं जी आहेत ती त्यांनी त्याच्या हवाली केली. परत एकदा अर्जुनाने भगवान अनंताला नमस्कार केला, म्हणाला, देवा, मी तुझ्याबरोबर असून सुद्धा मला इतका गर्व होतो रे, काय करावं, खरोखर माझ्यावर कृपा कर रे, असं त्यांनी प्रार्थना केली. खरोखर विचार करा की भगवंताच्या सान्निध्यात असून सुद्धा अर्जुनाला किती वेळा गर्व झाला. आणि गर्व किती झाला तर प्राणावर बेतण्या एवढा गर्व झाला, साधा गर्व नाही झाला, की कितीतरी वेळा त्याच्या प्राणाचं संकट आलं होतं, पण भगवंतांनी त्याचे रक्षण केलं. विचार करा, जर अर्जुनाला जर इतका गर्व होत असेल तर आम्हाला किती होत असेल. भगवंत आमच्यापासून कोसावर आहे. मग आम्हाला किती गर्व होत असेल आणि कशाचं होतं काय माहीत नाही, अनेक वेळा होत असेल. परंतु या कथेतून आपल्याला हेच शिकायचं आहे की अहंकार जो आहे तो आपल्याला होत असतो, त्या अहंकार होऊ नये हा प्रयत्न केला पाहिजे. अहंकार मला आहे ह्याचे भान मला असलं पाहिजे, आणि जर मला त्याचं भान असेल तर कदाचित अहंकार होणार नाही, किंवा झाला तरी मग तो मी परत करणार नाही. यातून हा एक संदेश घ्यायचा आपल्याला. आणि अर्थात भगवंतानी तर प्रत्यक्ष ही लीला करून अर्जुनाचा अहंकार जो आहे तो भंग केला. आणि अर्थात 9 बालकं आणि जोडीला हे 10वं बालकसुद्धा त्यांनी त्याला परत दिलं. ती सगळी बालकं घेऊन तो परत द्वारकेमध्ये परत आला आणि त्या ब्राह्मणाला त्यांनी ती सगळी बालकं परत दिली. अशा प्रकारे ही एक अद्भुत अशी लीला जी आहे ती भगवान विष्णूने केली. अर्थात भगवान विष्णू कसे सर्वोच्च देव आहेत किंवा कसे सर्वश्रेष्ठ आहेत ही कथा ऐकली, आणि आतासुद्धा जी लीला केली, खरंच अभूतपूर्व अशी लीला भगवंताने केली होती. आपण भगवंताच्या चरणी, महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की महाराज, आम्हाला कुठल्याही प्रकारचा अहंकार नका होऊ देऊ, बस ही कृपा आमच्यावर सुद्धा करा. ही प्रार्थना आपण महाराजांच्या चरणी करूया. आणि या अध्यायात आपण स्वल्पविराम घेऊया आणि ही सेवा जी काही झाली ती महाराजांच्या चरणी आपण अर्पण करूया. ह्या अध्यायाच्या जोडीलाच आपला हा स्कंधसुद्धा आता समाप्त होत आहे. की या संपूर्ण स्कंधाची सेवा आत्तापर्यंतची जी काही झाली ती महाराज आपल्या चरणी आणि श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करत आहे. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी, आणि अशीच सेवा केवळ माझ्याकडून नाही तर आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. श्रीराम.